व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, मध्यंतरी एक 2-4 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप उलथापालथ झालेली आहे. काय आहे, बारामती विधानसभा मतदारसंघ जो आहे त्याची पोटनिवडणूक, आणि यासाठी सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबतच हर्षवर्धन सपकाळ यांच्या सांगण्यावरून आकाश मोरे यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर भोंगा राऊत हे उदोजींकडे गेले आणि उदोजींना सांगितलं की आपण आकाश मोरेला सपोर्ट करूया आघाडी धर्म म्हणून. तेव्हा उदोजींनी त्याला सरळ गप्प बसवलं, ए भोंग्या गप ना बाबा, आपला पाठिंबा वहिनींना असणार आहे, विषयच संपला. बरं, यामध्ये शरद पवार यांची भूमिका फार महत्वाची आहे. शरद पवार सुरुवातीला काय बोलले, त्यांची निवडणूक लढणं याला मला काही आक्षेप नाही आहे, त्यांना तो अधिकार आहे, लोकशाही आहे, त्यांनी निवडणूक लढवावी. मात्र माझ्याकडून प्रचाराची अपेक्षा ठेवू नये, त्यांच्या प्रचारासाठी मी बाहेर पडणार नाही. 1-1.5 महिना मध्यंतरी जेम्स बॉन्ड बनून रोहित पवार हे अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाचा शहानिशा करण्यासाठी अकांड तांडव करत होते. यामध्ये मग अमोल मिटकरी पण सामील झाले होते. काकी 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 करणं चालू होतं रोहित पवारांचं. पण याच काकींना सपोर्ट करण्यासाठी मात्र रोहित पवार यांनी काहीही केलं नाही. बाहेरून आलेले पवार असं या अगोदरच आपल्या सुनबाईंना हिणवलेलं आहे मोठ्या साहेबांनी, म्हणजेच पवार साहेबांनी. मात्र आता नियतीचे भासे कसे उलटे पडतायत बघा. याच पवारांनी रोहित पवारला हर्षवर्धन सपकाळकडे पाठवलं बोलणी करण्यासाठी की आकाश मोरेला अर्ज मागे घ्यायला लावा. आकाश मोरेने अर्ज मागे घेतलेला आहे आणि आता मोठ्या पक्षातर्फे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यातर्फे एकमेव सुनेत्रा पवार याच रिंगणामध्ये आहेत निवडणुकीच्या, पोटनिवडणुकीच्या. हे सगळं कसं घडलं, ह्या मागची नेमकी रणनीती काय आहे, ह्याचा थर्ड अँगल काय आहे, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण आहे, अनेकांना असं वाटतं की हा कौटुंबिक मामला आहे आणि म्हणून कदाचित सपोर्ट केला असेल सहानुभूतीपोटी. नाही, थर्ड अँगल जाणून घ्या. तिसरा डोळा उघडा किंवा तिसरा कान उघडा आणि जाणून घ्या नेमकं काय असू शकतं. हा केवळ तर्क आहे, ही एक थिअरी आहे, एक थिअरी मांडतोय आम्ही तुमच्या पुढे. ती थिअरी फक्त जाणून घ्या आणि त्या थिअरीवर थोडा विचार करून तुमचं मत नक्की कळवा. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो, नेहमीप्रमाणे गेल्या वेळेस आपण ओल्या दुष्काळामध्ये आपल्या स्वाभिमानी हिंदू शेतकऱ्यांची मदत केली होती, त्यांच्या परिवाराची, विद्यार्थ्यांची काळजी घेतली होती, कर्कग्रस्त रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची काळजी घेतली होती. यावेळी सुद्धा घेणार आहोत, मोठ्या प्रमाणावर घ्यायची आहे, कारण आता कोरड्या दुष्काळामध्ये खूप हाल होत आहेत, परिस्थिती भीषण आहे. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार आपल्याला जे योगदान द्यावंसं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर निश्चितच द्या. त्याचा स्क्रीनशॉट काढा, तो आम्हाला व्हॉट्सअपवर याच नंबरवर पाठवा, म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल, त्याची एक डिजिटल रिसिप्ट बनवता येईल, ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. 1-1 रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा ठरू शकतो हो. अनवाणी रणरण त्या उन्हात भर दुपारी औषधांसाठी पायपीट करणारे ते कर्कग्रस्त रुग्णांचे नातेवाईक बघितले ना की डोळ्यात पाणी येतं. किंवा त्यांना स्लीपर तरी घेऊन देऊ. नाही, चला मोठ्या चपला, चांगल्या चपला नाही घेऊ शकत आपण, स्लीपर तर घेऊन देऊ किमान. तेव्हा मित्रांनो, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि 1-1 रुपया खूप महत्वाचा ठरू शकतो हे लक्षात घेऊन माणुसकीच्या नात्याने पुढे या. आता मूळ मुद्दा, मूळ विषय परत सुरू करूया. बाहेरून आलेले पवार आणि आतले पवार
यावरून सुनेत्रा वहिनी ह्या प्रचंड दुखावल्या गेल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या बाईट्स घेण्यात आल्या अनेकांकडून. एका बाईटमध्ये तर त्या चक्क रडतानाही दिसलेल्या आहेत. की काय प्रतिक्रिया द्यावी यावर हे कळत नव्हतं. त्या तशाच निघून गेल्या तिथे. आता मला सांगा की या गोष्टीचा संताप दादांना आला नसेल का? बरं, या अगोदर देखील दादांनी अनेकदा असं सांगितलेलं आहे की अरे बस करा ना आता, थांबायचं असतं कुठेतरी माणसानं. तुम्ही वर बसा, मार्गदर्शन करा, पुढच्या पिढीला जाऊ द्या ना पुढे. पण नाही, मी खुर्ची सोडणार नाही. हा अट्टाहास आहे पवार साहेबांचा. ते राजीनामा नाट्य बघितलंच ना आपण त्या दिवशी, की पवारांकडे पवारांचा राजीनामा दिला. मग पवारांनी त्या राजीनाम्यावर रात्रभर विचार केला आणि मग पुढे येऊन पवारांनी तो राजीनामा परत पवारांकडे दिला आणि पवारांना सांगितलं की पवारांना असं सांगा की नाही राजीनामा आता शक्य नाही. सगळं स्वतःच रचायचं. आणि हे सगळं कशासाठी होतं? तर फक्त चर्चेत राहण्यासाठी आणि आपली ताकद किती आहे सध्या हे जाणून घेण्यासाठी. का? तर तिथे जितेंद्र आव्हाड रडले स्टेजवर, जयंत पाटील रडले, अनेक जण रडत होते आणि अजितदादा पवार सगळ्यांना झापत होते की गप्पा सारे बोलू द्या की त्यांना. पण त्यानंतर अजितदादा पवार यांनी अनेकदा समोर येऊन सांगितलेले आहे की विभक्त होण्याचं कारण काय आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर हे रोहित पवार वगैरे यांनी टूम उठवली. घात आहे काय तर म्हणे रेकी झाली म्हणे बारामतीमध्ये 1 दिवसापूर्वी. मग तुमचे कार्यकर्ते काय करत होते तिथं? जर बाहेरची माणसं येऊन रेकी करून गेली तर तुमचे स्वतःचे कार्यकर्ते तिथं काय करत होते हा प्रश्न आहे ना. हा प्रश्न आपल्या पत्रकारांना विचारावा वाटत नाही का? बरं, जाऊ द्या, चला हे सगळं मागं सोडू आपण. ह्यांनी पुढे काय केलं? दादांची शेवटची इच्छा होती म्हणे विलिनीकरण व्हावं. शेवटची इच्छा ती ही जिवंत माणसाची कशी काय असू शकते? जो माणूस मरणासन्न अवस्थेला टेकलेला आहे त्यानं जर काही इच्छा व्यक्त केली तर आपण मान्य करू शकतो की यांची शेवटची इच्छा ही होती. पण दादांच्या बाबतीत असं काही नव्हतं. दादा फिट होते. दादा सकाळी 6 वाजता कामाला लागायचे. मग ह्यांना कसं कळलं ही दादांची शेवटची इच्छा होती म्हणून? संशय आहे. शेवटची इच्छा संशय आहे. संशयाची सुई फक्त इतरांकडेच नाही, इकडे सुद्धा फिरू शकते, बारामतीकडे. संशय आहे. पण हे विलिनीकरण कशासाठी हवं होतं यांना? की विलिनीकरण व्हावं आणि सुखासुखी मोठ्या साहेबांना राज्यसभेवर जाता यावं, यासाठी हा सगळा अट्टाहास चालू होता. पण तसं झालं नाही. देवाभाऊनं ते घडूच दिलं नाही. म्हणजे तोंडाशी आलेला घास देवाभाऊंनी पळवला. त्याचा एक वेगळाच राग आहे पवार कुटुंबाच्या मनात, इस्पेशली शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार. त्यानंतर पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा वहिनींनी अर्ज दाखल केला आणि तिकडून काँग्रेसचे आकाश मोरे आले. आता अपेक्षित हे होतं की पवार साहेबांनी हा अर्जच दाखल करण्या अगोदर काँग्रेसला ठणकवायला पाहिजे होतं की माझ्या घरातली सुनबाई उपमुख्यमंत्री आहे आणि तिला कार्यकाळ तिचा पूर्ण करू द्या, निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. स्वतःच्या लेकीसाठी बाळासाहेब ठाकरेंना फोन केलाच होता ना. मग सुनेसाठी नाही करता आला का? म्हणजे सुनेमध्ये आणि लेकीमध्ये कसा फरक करतात हे बघून घ्या. तटस्थ राहिले. मी प्रचाराला जाणार नाही असं सुद्धा सांगून टाकलं. पण जेव्हा यांच्या लक्षात आलं की कितीही मोठा तगडा उमेदवार जरी दिला तरीही सुनेत्रा वहिनीच निवडून येणार आहेत, त्याचं कारण असं आहे, काटेवाडीमध्ये वहिनींच्या पाठीशी अनेक महिला आहेत, अनेक भगिनी आहेत. अनेक महिला भगिनींच्या बचत गटांसाठी वहिनींनी कार्य केलेलं आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे राजकीय अनुभव जरी नसला तरी ऍडमिनिस्ट्रेशनचा अनुभव खूप तगडा आहे. दादांचा बॅकबोन म्हणजे सुनेत्रा वहिनी होत्या, हे विसरू नका. मगरपट्ट्यामधली त्यांची जी शाळा आहे त्या शाळेचा सगळा कारभार आजपर्यंत वहिनी बघत आलेल्या आहेत. दादांनी ढुंकूनही बघितलं नाही कधी त्या शाळेकडे. टॉपला आहे ती शाळा आज. या खूप आतल्या गोष्टी आहेत, अनेक जणांना माहीत नाहीये. या अगोदर काय काय घटना घडल्या. लवासा प्रकरण आहे, ते चव्हाट्यावर आलेलं आहे. बारामती ॲग्रो आहे, चव्हाट्यावर आलेलं आहे. शिखर बँक घोटाळा 25,000 कोटी चव्हाट्यावर आलेला आहे. कडकनाथ घोटाळा चव्हाट्यावर आलेला आहे. अशा अनेक घोटाळ्यांमध्ये आजोबा आणि नातू अडकलेले आहेत. हे स्वतःचं राजकीय वजन वापरून, वारेमाप पैसा वापरून आत्तापर्यंत बाहेर आहेत जामिनावर. ईडीने रोहित पवारला जामीन दिलेला आहे. त्या दिवशी जी चौकशी झाली होती ना बारामती ॲग्रो घोटाळ्याच्या बद्दल आणि शिखर बँकेबद्दल, त्यामध्ये जामीन मिळालेला आहे, सुटका नाही. टांगतीत तलवार डोक्यावर आहेच. अशा परिस्थितीमध्ये, कुठल्याही परिस्थितीत सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघातून अजितदादा पवार यांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या जोरावर निवडून येणार, भलेही त्यांच्या समोर कुणी उभं राहो. याची जाणीव मोठ्या साहेबांना 2 दिवसांनी झाली. आणि मग त्यांनी रोहितला पाठवलं, जा सपकाळांना बोल, आकाशला मागे घ्यायला लाव उमेदवारी. बरं, मोरेला माहीत पण नाही या पाठीमागे काय घडतंय. यामध्ये वडेट्टीवारांचं वेगळंच काहीतरी विधान येऊन गेलं की पक्षातील इतर लोकांचा विचार न करता असा निर्णय कोणी कसं घेऊ शकतं. ही आग लागण्याचे काम आहेत हे सगळे. काँग्रेसमध्येच फूट पडणारे आता उभी या गोष्टीमुळे. पण हे सगळं का करण्यात आलं. ज्या गोष्टी आधी करायच्या होत्या त्या नंतर का करण्यात आल्या, त्याचं कारण आहे. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर, या 4 स्टेटमधल्या निवडणुका संपल्यानंतर फ्री हँड आहे, फ्री हँड आहे. मोठ्या प्रमाणावर चौकशा चालू होती. परत शिखर बँक घोटाळा बाहेर निघेल, बारामती ॲग्रो घोटाळा बाहेर निघेल, लवासा प्रकरण बाहेर निघेल. आतल्या गोष्टी बऱ्याचशा वहिनींना माहीत आहेत. निश्चितच दादा आणि वहिनींमध्ये संवाद झालेलाच असणार आहे काही ना काही. दादांनी काही ना काही तर गुपितं सांगितलेलीच असणार आहे. याची जाणीव यांना 2 दिवसांनी झाली असावी आणि यांना कल्पना आली असावी की आज जर आपण पाठिंबा दिला नाही तर ही बाई सुडानं पेटून उद्ध्वस्त करू शकते आपल्याला. तेव्हा पाठिंबा द्या. आकाश मोरेला मागे घ्यायला लावा उमेदवारी. आपण जगामध्ये असं दाखवूया की आपण किती मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. आणि सुनबाई बघा आम्ही तुमच्यासाठी काय केलं असं म्हणत तिच्याच डोक्यावर हात ठेवायचा. म्हणजे पुढे जाऊन सुनबाईंनी आपल्या नातवाबद्दल किंवा आपल्याबद्दल कुठलीही चौकशी करू नये. हा देखील या मागच्या एका षडयंत्राचा भाग असू शकतो. हे कोणी नाकारू शकतं का? नाही. हा अँगल आहे, हा एक अँगल आहे फक्त. की उद्या चालून जर सुनेत्रा पवार यांनी स्टँड घेतला, बारामती ॲग्रो घोटाळा बाहेर काढायचाच, तर काय होईल? रोहित पवार कुठे जाईल? जे स्वतःला सध्या दादांचा वारसदार समजतायत त्यांचं काय होईल राजकीय भवितव्य, याची कल्पना रोहित पवारला पण आली असावी आणि मोठ्या साहेबांना पण आली असावी. कदाचित म्हणूनच यांनी बॅकफुटवर येऊन आकाश मोरेला माघार घ्यायला लावलेली आहे, असा माझा तर्क आहे. बाकी
यामध्ये अनेकांची अनेक मतं असू शकतात, पण अशा खेळी करण्यामध्ये शरद पवार साहेब हे तरबेज आहेत. त्यामुळे ही गोष्ट नाकारता येऊ शकत नाही की आपली लफडी बाहेर पडू नयेत किंवा यांनी नंतर आपली लफडी सुडापोटी द्वेषापोटी बाहेर काढू नयेत म्हणून आत्ताच तजवीज करून ठेवा, यांच्या डोक्यावर हात ठेवा की बघा बघा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता. म्हणजे पुढे भविष्यामध्ये जर एखादी फाईल बाहेर निघाली तर फोन करून सांगता येतं की तेव्हा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला होता, आज आम्हाला तुमची गरज आहे, फाईल मागं घ्या. होऊ शकतं. बघा, विचार करा या बाबतीमध्ये. जे सुरुवातीलाच मी बोललो होतो की थोडा थर्ड अँगलने आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मित्रांनो, या बाबतीमध्ये मी तर माझे विचार मांडलेले आहेत. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं, तुम्ही तुमचे विचार निश्चितच मांडू शकता. आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी नेहमीच स्वागत उत्सुक असतो तुमच्या प्रतिक्रियांसाठी. त्यातूनच नवीन नवीन विषय आम्हाला सुचत असतात. तेव्हा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे. सुरुवातीला जे आवाहन केलं होतं, गेल्या वेळी ओल्या दुष्काळामध्ये आपण आपल्या स्वाभिमानी हिंदू शेतकरी आणि त्याचा परिवार, त्याचे विद्यार्थी सांभाळले, त्यांची काळजी घेतली, त्यांच्यापर्यंत अन्नधान्य रेशन पुरवलं, कर्कग्रस्त रुग्ण यांचे औषधोपचार आणि त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय केली, त्यांची काळजी घेतली. आता कोरड्या दुष्काळामध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर काम करावं लागणार आहे. कारण आता नुसतं अन्नधान्य देऊन होणार नाहीये, तर आता पाणी देखील पोचवावं लागणार आहे. तेव्हा मित्रांनो, तुमच्या मदतीची आणि सहकार्याची खूप मोठ्या प्रमाणावर गरज आहे आणि अपेक्षा देखील आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान आपल्याला द्यावं वाटतं ते निश्चितच द्या. त्याचा स्क्रीनशॉट काढा. आपला व्हॉट्सअप नंबर हाच आहे, त्यावर तो स्क्रीनशॉट शेअर करा. म्हणजे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवून त्याची एक डिजिटल पावती आपल्याला बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. एक एक रुपया अनेकांसाठी लाख मोलाचा ठरू शकतो. हा विचार लक्षात घेऊन माणुसकीच्या नात्याने पुढे या मित्रांनो. प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि सत्कर्मात सहभागी व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.